नमस्कार, मी अस्मिता दळवी. आज आपण ॲस्ट्रोलॉजीतल्या मेष राशीवर थोडं बोलूया. मेष रास मंगळाची आहे, त्यामुळे मेष राशीची माणसं कशी असतात माहिती? शौर्य, धाडस, चिकाटी, अधिकाराची लालसा, पराक्रमी असतात. थोडी काही उतावळी देखील असतात, काही प्रमाणात आक्रमक देखील असतात. सध्या 27 जुलै 2026 पासून 7.5 पहिल्या चरणामध्ये शनी 12व्या स्थानामध्ये त्यांच्या कुंडलीत वक्री होत आहे. 12व्या स्थानामध्ये त्यांच्या वक्री शनी कार्यरत होत आहे. वक्री शनी कार्यरत झाल्यावरती तो वक्री असतो, म्हणजे तुम्ही जी काही कामं आधी योजना केली होती किंवा ठरवली होती ती तुमची पूर्णत्वाला जाणार ह्याच्या पुढे, तर तुम्ही त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. वक्री शनी खूप चांगल्या प्रमाणामध्ये तुम्हाला मदत करायलाच आलेला असतो. त्याची दृष्टी अष्टम भावावरती असणार, द्वितीयात असणार, दशमामध्ये असणार, लाभात देखील असणार, भाग्यभावात देखील असणार, तर त्याचा तुम्हाला फार उपयोग होईल. तर तो वायुतत्वातला ग्रह असल्यामुळे आहे, तरी देखील तो जलतत्वात तिथे राहून तुमच्यासोबत कार्यरत असणार आहे. त्यामुळे तुम्हाला चांगलं धन मिळेल. जर काही तुम्ही योजना केल्या असतील व्यवसायाच्या किंवा इतर अधिक शिक्षण घेण्याच्या, चांगल्या नोकरीसाठी, परदेशात शिक्षणाला जाण्यासाठी, तर त्या तुमच्या बऱ्याचशा गोष्टी पूर्णत्वाला जातील. त्याच्यासाठी कसोटी पकडून राहा. तुम्ही मेहनत जेवढी करणार तेवढा शनी तुम्हाला एफर्ट्स देणार. शनीच्या 7.5ला घाबरून चालत नाही. शनी ह्या आपल्याला शिकवायला आलेला असतो, चांगलं कर्म घडवून घ्यायला आलेला असतो. तर असं त्या लोकांनी 7.5मध्ये गणेश स्तोत्र म्हणावे, गणपतीला एक लाल फूल व्हावे, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, त्यानंतर ओम गणपते नमः हा मंत्र दर मंगळवारी म्हणावा, मारुती स्तोत्र म्हणावे शनिवारचे. म्हणजे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, तुमचं मन देखील शांत राहील. पुढील जीवनात तुम्हाला शांत डोक्याने प्रगती देखील करता येईल. तुम्हाला अजून काही तुमच्या राशीबद्दल किंवा तुमच्या पत्रिकेबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे, माझी लिंक देखील आहे, तर तुम्ही त्याच्यात कॉन्टॅक्टमध्ये या. मला इथे येऊन ऑफिसमध्ये अपॉइंटमेंट घेऊन भेटलात तरी चालेल, किंवा मी ऑनलाईन देखील पत्रिका पाहते. तुम्ही माझ्या संपर्कात